नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी आज नाश्त्यासाठी आलू पराठे बनवणार आहे। तर त्यासाठी मी 5-6 बटाटे घेतलेत, ते कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। पाणी टाकून हे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याची। या ठिकाणी मी 5-6 मिरच्या, अद्रक काप, लसूण 5-6 आणि जिरे घेतलेत। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, पेस्ट करून घ्यायची याची। फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे हे। या ठिकाणी बटाटे उकडलेले आहेत। या ठिकाणी हे बटाटे उकडून साल काढून घेतलेत। आता हे खिसून घ्यायचे आहेत बटाटे। बटाटा खिसून झालाय, आता फोडणी देऊन घेऊयात आपण। तेल गरम झाले, जिरे टाकून घ्यायचे अगोदर अर्धा चमचा। आलं लसूण जिरे पेस्ट, मिरची चांगली परतून घ्यायची। आता हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा। हिंग चिमूटभर घ्यायचंय। कोथिंबीर, आता यामध्ये किसलेला बटाटा टाकून घ्यायचा। आता या मिश्रणामध्ये लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू टाकून घेतले। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं या मिश्रणामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। पराठे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे। आता हे एका ताटात काढून थंड करायला ठेवायचे। या ठिकाणी मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठात हे मिश्रण टाकून सगळं मिक्स करून पीठ छान कणिक मळून घ्यायचे। सर्व मिश्रण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। या ठिकाणी पराठे बनवण्यासाठी पीठ तयार आहे। तुम्ही हे कणिक मळत असताना थोडंसं पाण्याची आवश्यकता लागली तर पाणी घालू शकता। पराठे लाटून घेऊयात आपण। लाटताना अलगद लाटायचं आहे। पराठा भाजून घेणार आहे, त्यासाठी मी देशी गाईचं तूप घेतलेलं आहे। या ठिकाणी गरमागरम आलू पराठे तयार आहेत। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।